गणपती बाप्पा मोरया. अरे मी आधी हे कंबाईन केलं रील आणि मग म्हटलं अरे काय कॉम्बिनेशन आहे, पिझ्झा आणि थालीपीठ. टू वे अपार्ट. पण फन. ठीक आहे, तर आज आपण कुकिंग आणि गप्पामध्ये हा माझा सॅटर्डेचा मेन्यू होता. ॲक्च्युली मॉर्निंगला ब्रेकफास्टला मी थालीपीठ केलं होतं आणि नंतर आम्ही फिरून आल्यावर घरी चीज होतं म्हणून पिझ्झा करूया असं म्हटलं. येता येता वॉलमार्टमधून पिझ्झा रोल उचलला आणि गंमत अशी झाली की घरी येऊन बघते तर पिझ्झा सॉस नव्हता. त्यामुळे मग पिझ्झा सॉसच्या ऐवजी कांदा आणि टोमॅटोची भाजी सॉसच्या ऐवजी करी पिझ्झा इकडे एक फेमस आहे त्या टाईपमध्ये. सो मी पटकन एक कांदा टोमॅटो लसूण त्याच्यामध्ये आपलं हळद तिखट मिरची असं करून शिजवत ठेवलं आणि मग पिझ्झा बेस रोल केला. त्याच्यावर हा कांदा टोमॅटोचा पेस्ट घातली. आय वोंट से अ सॉस बिकॉज ऑफ द टेक्स्चर. सो ती पेस्ट म्हणजे मिक्सरला पण नाही लावली, त्यामुळे एक मिश्रण येते. आणि मग त्याच्यावर अनियन आणि कॅप्सिकम पसरून मस्तपैकी ओव्हनमध्ये बेक केला. खूप सारं चीज आहे त्याच्यावर. सो हा माझा संडे नाही सॉरी सॅटर्डे लंच होता. आणि थालीपीठ म्हणजे मी ते क्विक टिप्स दिल्या आहेत. थालीपीठमध्ये मी मागे कुठेतरी बघितलेलं की थोडंसं दही ॲड केलं तर ते छान म्हणजे एक फ्लेवर पण ॲड होतो दह्याचा आणि थोडं मऊ म्हणजे वरून क्रिस्पी आणि आतून मऊसर असं ते एक छान टेक्स्चर येतं त्याला. सो थालीपीठामध्ये कांदा मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून त्याच्यामध्ये मग हळद तिखट धणेपूड तुमच्या आवडीनुसार चवीनुसार मीठ. थालीपीठाची परत भाजणी तुम्ही विकतची आणाल तर काही भाजणींमध्ये मीठ ऑलरेडी असतं, सो ते चेक करून मीठ हवं तसं ॲड करा. थालीपीठाची भाजणी घालून दही आणि थोडंसं तेल असं ते मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं. तर थालीपीठ हा प्रकार म्हटलं तर थालीपीठ डायरेक्टली तव्यावर थापून पण बनवतात. दुसरी पद्धत अशी आहे की एखाद्या प्लॅस्टिकला पिशवीला तेल लावून त्याच्यावरती थालीपीठ थापून मग ते तव्यावर गरम तव्यावर ट्रान्सफर करायचं. अजून वेगळी पद्धत म्हणजे मलमलचं कापड जर असेल तर त्या कापडावर थालीपीठ थापून मग ते कापडाने त्याच्यावर तव्यावर डायरेक्ट ट्रान्सफर करून ते कापड घालायचं. पण आता ते कापडात मग पीठ राहील, चिटकेल आणि कसं ते ओलसर कापड असतं ॲक्च्युली. पण माहीत नाही, म्हणजे मी जनरली पटपट करताना तव्यावरच हे करते आणि वरून त्याला पाणी लावायचं असतं. त्यामुळे तसं तव्याचा चटका किंवा काही लागायचा प्रश्न येत नाही. हलक्याशा पाण्याच्या हातानेच ते तव्यावर डायरेक्टली थापत जायचं. मध्ये थोडंसं भोक करायचं. भोक नाही जमत असेल, तवा जास्त गरम झाला असेल तर कालथ्याने थोडे स्लिट्स करायचे जेणेकरून तेल खालच्या बाजूला पण लागेल तेवढंच त्याचं हे असतं, कारण त्याला क्रिस्पी एक फ्लेवर असतो. वरून झाकण ठेवू शकता, लवकर शिजायला मदत होते वाफेने. आणि एकदा शिजलं की दुसऱ्या साईडने परतल्यावर मात्र त्याच्यावरती झाकण ठेवू नका, नाही तर मग तो क्रिस्पीनेस येत नाही. आणि तेल थोडं जरा जास्त प्रमाणात लावलं तर तेवढा क्रिस्पीनेस जास्त येतो. ऑफकोर्स जर हेल्थ स्पेसिफिक तेल कमी घालायचं असेल तर इट्स युअर चॉईस. आणि मस्त नंतर लोण्याबरोबर खायचं, नाहीतर दह्याबरोबर. लोणी आजकाल सगळ्यांकडे बनतं असं नाही, म्हणून आता नॉन सॉल्टेड बटर म्हणजे ॲक्च्युली लोण्यासारखा प्रकार त्याच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. आजकाल व्हाईट बटर पण मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. घरी काढलेलं लोणी जरा छान लागतं. सो अवेलेबल असेल तर लोण्याबरोबर थालीपीठ हा उत्तम बेत आहे ॲक्च्युली जेवणालासुद्धा किंवा नाश्त्यालासुद्धा. यू कॅन यूज अँड ट्राय इट आणि मला सांगा काही डाऊट्स असतील तर. हॅव अ हॅपी हेल्दी ईटिंग. बाय बाय.